मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी आणि ठाण्यातल्या फलाटाच्या कामाकरता हा मेगा ब्लॉक असेल। 31 मे, 1 जून आणि 2 जून म्हणजेच 31, 1 आणि 2 असे सलग 3 दिवस हा जम्बो मेगा ब्लॉक असेल। याकरता काही लोकल देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 10व्या आणि 11व्या प्लॅटफॉर्मचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। 36 तासांचा एकूण मोठा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। या 36 तासांमध्ये हा प्लॅटफॉर्म आहे तो वाढवण्यात येणार आहे 24 डब्यांच्या गाड्यांच्या थांब्यासाठी। या ठिकाणी आता 12 डब्यांची गाडी थांबवण्यात येते, मात्र पुढील भविष्यामध्ये या ठिकाणी 24 गाड्यांचा थांबा करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचं काम वाढवण्यात आलेलं आहे। तसंच हा प्लॅटफॉर्म सुद्धा वाढवण्यात आला आहे। दरम्यान अंतिम टप्प्यात हे काम आलं असून 36 तासांमध्ये विद्युत जोडणी असेल अशी छोटी मोठी कामं आहेत। यासाठी 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि 36 तासांमध्ये हे काम पूर्ण करून रविवार दुपारीपर्यंत हे काम संपवण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे कामाला सुरुवात होणार असून एकूण 900 पेक्षा जास्त गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा वेळापत्रकानुसार ज्या गाड्या होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। तसेच मुंबईतील सुद्धा जे काही लोकल प्रवासी आहेत त्यांना सुद्धा याचा फटका बसणार आहे। त्यामुळे मुंबईतील काही आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे अशा प्रकारच्या सूचना या रेल्वेकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता रविवार तरी या ठिकाणचं काम पूर्ण होतंय का आणि मुंबईकरांना एक सुखद श्वास हा रेल्वे प्रवास करताना मिळतो का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।